मीन राशी 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। मीन राशी आठवड्याची राशी भविष्यातील प्रगतिशील आणि मानसिकदृष्ट्या सकारात्मक आठवड्याचे संकेत देत आहे। या आठवड्यात कुंभ राशीत सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ आणि राहू यांचा प्रभाव नवीन कल्पना आणि सामाजिक संवादावर परिणाम करेल। हा आठवडा प्रत्येक कामात विचारपूर्वक पुढे जाण्यासाठी आणि जुन्या गुंतागुंती सोडवण्यासाठी एक उत्तम संधी आहे। या आठवड्यातील ग्रहांची स्थिती तुम्हाला आत्मविश्वास आणि धैर्याने योग्य निर्णय घेण्यास पूर्णपणे मदत करेल। चला तर मग जाणून घेऊया मीन राशीचे साप्ताहिक राशीफल। मीन राशी या आठवड्यात तुम्हाला दिलासा मिळेल। काही काळापासून रेंगाळलेल्या समस्या सोडवता येतील। आठवड्याच्या पहिल्या सहामाहीत एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुमच्या करिअर किंवा व्यवसायातील एक मोठा अडथळा दूर होईल। समस्यांवर इच्छित मार्गाने उपाय शोधल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल। या आठवड्यात नोकरी करणाऱ्या लोकांनी कामाच्या ठिकाणी क्षुल्लक गोष्टींवरून मोठे काम करण्याऐवजी त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करावे। आठवड्याच्या मध्यात व्यवसायात असलेल्यांसाठी बदल घडतील। तुम्हाला दिसेल की आर्थिक काळ सुधारू लागला आहे। या काळात कामाशी संबंधित अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील। नोकरी करणाऱ्या लोकांनाही कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती अनुभवायला मिळेल। तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही पाठिंबा आणि सहकार्य मिळू लागेल। लोक तुमचे युक्तिवाद आणि सल्ला ऐकतील। जर तुम्हाला तुमच्या प्रेमसंबंधात काही अडचणी येत असतील तर या आठवड्यात त्याही दूर होतील। तुमच्या प्रिय जोडीदाराशी तुमची जवळीक वाढेल। तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याच्या संधी तुम्हाला मिळतील। मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काम आणि जबाबदारीने भरलेला असेल, परंतु आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला तुमच्या कठोर परिश्रमात समाधान आणि आनंद देखील मिळेल। सुरुवातीला कामाचा दबाव आणि मानसिक संकोच असेल, तर बदल्या आणि शेवटच्या दिवसात घरातील वातावरण सुधारेल, आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि नातेसंबंध देखील अधिक सकारात्मक होतील। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामाचा आणि अंतिम मुदतीचा दबाव जाणवू शकतो। सोमवार ते बुधवारपर्यंत प्रलंबित कॉल, मेसेज आणि महत्त्वाची कामे तुम्हाला व्यस्त ठेवतील। या काळात तुमचे मन थोडे ताणतणाव आणि अस्वस्थ वाटू शकते, तथापि तुमचे कठोर परिश्रम आणि शिस्त तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल। या काळात तुम्हाला लहान भावंड किंवा जवळच्या मित्राकडून पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळू शकते। शेजारी किंवा जवळच्या लोकांशी एक छोटीशी भेट किंवा संभाषण देखील तुमचा मूड हलका करू शकते। तुम्ही अनपेक्षितपणे जुन्या मित्राशी देखील संपर्क साधू शकता, ज्यामुळे थकवा दूर होईल। गुरुवारपासून घरातील वातावरण शांत आणि आनंददायी होईल। कौटुंबिक सुसंवाद वाढेल आणि मानसिक शांती मिळेल। या काळात प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते किंवा तुम्हाला अनपेक्षितपणे मदत, पैसे किंवा महत्त्वाची माहिती मिळू शकते, ज्यामुळे भविष्यासाठी नियोजन करणे सोपे होईल। या आठवड्यात नातेसंबंध सामान्यतः सहाय्यक असतील, परंतु तुमचे संवाद कौशल्य महत्त्वाचे असेल। आठवड्याच्या पहिल्या काही दिवसात कामाचा दबाव जास्त असेल आणि यश केवळ कठोर परिश्रमातूनच मिळेल। बुधवारी तुमच्या आजूबाजूचे वातावरण किंवा लोक लक्ष विचलित करू शकतात, म्हणून तुमच्या प्राधान्यावर लक्ष केंद्रित करा। गाडी चालवताना विशेष काळजी घ्या आणि घाई टाळा। गुरुवारपासून कामावर स्थिरता आणि कामगिरी सुधारेल। नोकरीत असलेल्यांना प्रशंसा मिळू शकते। व्यावसायिकांसाठी नवीन पावले उचलण्यासाठी किंवा विस्ताराची योजना आखण्यासाठी शनिवार हा चांगला दिवस आहे, परंतु प्रथम सखोल संशोधन करा। या आठवड्यात आर्थिक नफा हळूहळू होईल। सुरुवातीला उत्पन्न कठोर परिश्रमावर अवलंबून असेल। गुरुवारी प्रलंबित निधी, परतफेड किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे। मालमत्तेशी संबंधित बाबींसाठीही हा काळ अनुकूल आहे, परंतु कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा। तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता, परंतु संपूर्ण माहिती गोळा केल्यानंतरच निर्णय घ्या। शनिवारी लहान गुंतवणुकीच्या संधी येऊ शकतात, परंतु तुमचे धोके मर्यादित करा। एकंदरीतच या आठवड्यात तुम्ही संवेदनशील पण आशावादी वाटू शकता। भावनिक जाणीव अधिक मजबूत होते। प्रियजनांकडून मिळणारा पाठिंबा तुम्हाला दिलासा देतो। वास्तववादी योजनांवर लक्ष केंद्रित करा। सौम्य, संयमी आणि सकारात्मक राहिल्याने तुम्हाला कर्तव्ये पार पाडण्यास, शांततेचे रक्षण करण्यास आणि विश्वास, संतुलन, स्पष्टता, शांतता आणि कृपेने हळूहळू वैयक्तिक आत्मविश्वास सुधारण्यास मदत मिळते। मीन राशी या आठवड्यात तुमच्या करिअरचे आयुष्य शांत गतीने पुढे जात आहे। सर्जनशील कल्पना तुम्हाला समस्या हळूवारपणे सोडवण्यास मदत करतात। दबाव टाळा आणि स्थिरपणे काम करा। सहकाऱ्यांकडून मिळणारा पाठिंबा मदत करतो। विद्यार्थी कल्पनाशक्ती आणि पुनरावृत्तीद्वारे सर्वोत्तम शिकतात। मुदतीबद्दल व्यावहारिक राहा। संयम, लक्ष केंद्रित करणे आणि शांत आत्मविश्वास तुम्हाला स्थिर प्रगतीकडे घेऊन जातो।
आणि समर्पण, शिक्षण, टीमवर्क आणि कालांतराने सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे हळूहळू मिळवलेली आदरयुक्त मान्यता मिळते, ज्यामुळे कौशल्ये, विश्वास, उद्देश, संतुलन आणि आंतरिक समाधान निर्माण होते, जे तुमच्यासाठी नेहमी शांतपणे पुढे जाईल. आता लवकरच पैशाच्या बाबतीत सौम्य लक्ष देण्याची गरज आहे. उत्पन्न आटोक्यात राहते, तर खर्चाची काळजी घ्या. भावनिक खर्च टाळा. कमी का असेना, पण प्रमाणात बचत करण्याचं लक्ष केंद्रित करा. कुटुंबाचा सल्ला उपयुक्त ठरेल. नियोजनामुळे दिलासा मिळेल. शांत निवडी, शिस्त आणि संयम आर्थिक संतुलनात समर्थन देतात आणि चिंता कमी करून, सवयी सुधारून, स्थिर प्रगतीवर विश्वास ठेवून आणि कौटुंबिक जीवनात शांतता, स्थिरता, आराम आणि दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी दररोज साध्य आणि वास्तववादी ध्येय ठेवून तुम्हाला येणाऱ्या जबाबदाऱ्यांबद्दल सुरक्षित वाटण्यास मदत करतात. मीन राशी, तुमचे आरोग्य सामान्य राहील. फक्त तुमच्या शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. भावनिकदृष्ट्या स्वतःची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. भरपूर विश्रांती घ्या आणि तुमच्या दैनंदिन दिनक्रम हलका ठेवा. हलका व्यायाम आणि स्ट्रेचिंगमुळे तुमचे शरीर बरे वाटेल. साधे, ताजे आणि घरी शिजवलेले अन्न खाणे. हायड्रेटेड राहा. प्रार्थना केल्याने किंवा थोडा वेळ शांत बसल्याने तुमचे मन शांत होण्यास मदत होईल. भावना आणि काम यांच्यात संतुलन राखल्याने थकवा कमी होईल आणि तुमचे मन हलके राहील. लहान सकारात्मक सवयी तुमचे आरोग्य आणि ऊर्जा दीर्घकाळ टिकवून ठेवतील. एकंदरीतच पाहता मीन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.